श्री स्वामी समर्थ. आजचा डेली लॉगचा 29वा दिवस आहे आणि आज एक वेगळा विषय घेऊन मी आलेले आहे. दुर्वाच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती. मग त्याच्यासाठी काय करायचं असा विचार करत असताना आणि माझ्याकडे फक्त एकच दिवस होता तयारी करण्यासाठी. मग काय करायचं असा विचार करत असताना मला लक्षात आलं की आपण म्हणजे ज्या स्त्रिया बाहेरसुद्धा काम करत असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये आता प्रत्येक ह्याच्यामध्ये मुली पुढं आहेत सगळ्यामध्ये. घरातसुद्धा सगळं गृहिणीसुद्धा असतात, बाहेर काम करणारे प्रत्येक ह्याच्यात आहेत किंवा त्यांचं करिअर त्यांनी निवडलेलं आहे भरपूर प्रत्येक ठिकाणी. असं जिथं नाही आहेत असं काही एकसुद्धा क्षेत्र नाही आहे की जिथं महिला काम करत नाहीत. मग मला वाटलं की हां, आपण हीच थीम घेऊया आणि सुपर वुमन म्हणजे मल्टीटास्किंग वुमन हे जे थीम आहे ही योग्य होईल म्हणलं. आणि त्याच्यासाठी मी ती थीम निवडली आणि त्याच्यानंतर मग मला दाखवायचं होतं की प्रत्येक हातामध्ये काहीतरी एक एक वस्तू द्यायच्या होत्या, जेणेकरून त्या वस्तूमधून कळेल की बाई ही कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये ही कार्यरत आहे. मग मला असं ती थीम आवडली आणि मी ते लगेच तयारी करायला घेतली आणि आधी मी ते जे हाताचे स्केच असते ते काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याला पेपर चिटकवलं आणि पेपर चिटकवलं म्हणजे जरा कलरिंग करायला सोपं जाईल म्हणून मी पेपर चिकटवत होते त्याच्यासाठी. आणि अशा पद्धतीने मी 6 हात आधी करून घेतले होते. हे बघा हे. आणि अशा पद्धतीने हात झाले आणि हाताचे शेपसुद्धा हे परफेक्ट कसं असायला पाहिजे त्या पद्धतीने करून घेतला. भरपूर वेळ लागत होता ह्यासाठी, पण काहीतरी चांगलं करायचं आहे म्हटल्यानंतर वेळ आपण बघून चालत नाही. त्याचं आपण 100% द्यायला पाहिजे. म्हणून मी हे सगळं छानच करत होते. त्याच्यानंतर कलरिंगचा वेळाला जेव्हा हातांना कलर करत बसले होते तेव्हा लक्षात आलं की हा जो पांढरा कलर आहे तो त्या पेपरवर किंवा त्या पुट्ट्यावर बसत नव्हता आणि बसला तरी पण तो वाळल्यानंतर इतका छान दिसत नव्हता. म्हणजे मग ते मला वाटलं की आता ह्याला आपण काय करू शकतो म्हणून मग नंतर लक्षात आलं की आपलं कार्डशीट, व्हाईट कार्डशीट त्याला आपण लावूया. मग मी बऱ्यापैकी कलर केलं होतं. मग त्याच्यानंतर म्हटलं हे असंच दिसणार असेल तर मग आपण व्हाईट कार्डशीट लावूया. तोपर्यंत माझी मैत्रीण आली आणि त्याच्यानंतर थोडा वेळ तिच्यासोबत घालवला आणि ती तिच्या मुलगीला घेऊन आली होती सोबत. आणि ती मुलगी आल्यानंतर म्हणायला लागली की मी जे बोटाचे स्केच असतात ते मी सगळं करते मावशी म्हणायला लागली. मला पण आधार वाटला की कोणीतरी आपल्याला मदत करणार असेल तर किती आनंद होतो ना. मग माझं टेन्शन निम्मं हलकं झालं होतं, कारण त्यावेळी वाजले होते संध्याकाळचे 6 वाजले होते आणि ही मुलगी मला इतकं छान पद्धतीने ते सगळं करू लागली आणि मी थोडा वेळ रिलॅक्स झाले. घरातली थोडी कामं आवरून घेतली ती मुलगी करूसपर्यंत आणि मी म्हटलं मी हाताचे कलरिंग करते आणि तू जे बोटाचं शेप असतात ते कर. आणि अशा पद्धतीने आमचं इतकं छान रेडी झालं इतक्या कमी वेळामध्ये, हे बघू शकताय. आणि दुसऱ्या दिवशी मग परत दुर्वाला नऊवारी साडी नेसवून हे सगळं आम्ही आवरायला घेतलं, कारण मुलींचं थोडंफार मेकअप तरी करायलाच लागतो. मग तशा पद्धतीने दुर्वाचं मी आवरायला घेतलं. आणि त्या मल्टीटास्किंग वुमनमध्ये मी भरपूर थीम घेतले होते. घरातले साहित्य थोडे तिच्या हातामध्ये दिले होते, पर्स दिली होती, इस्त्री दिली होती, असं वेगवेगळं थीम होतं. आणि सेव्ह द गर्ल चाइल्डचा एक मी हातात बॅनर असं दिला, म्हणजे हातात एक पोस्टरसारखं तयार करून दिलं होतं, जेणेकरून सेव्ह द गर्ल चाइल्ड ह्याचा मेसेज जाईल. आणि तिनं स्पीच पण सुंदर केलं होतं, पण शाळेत कसं पेरेंट्सला अलाउड नव्हतं, त्याच्यामुळं त्यांनी व्हिडिओ किंवा त्यांचे फोटो जे असतात ते शेअर करत नाहीत. त्यामुळे मी स्वतः जाऊन जेवढं तिचं आवरून फोटो घेतले होते तेवढेच फोटो आहेत माझ्याकडं. आणि ती बोलताना छान बोलली होती असं मॅडमांनी सांगितलं. बघू पुढे आपण काय करायचं, तर आपण 100% द्यायचा, पुढचा विचार करायचा नाही. कारण आपली मुलांना फक्त सगळ्यात पार्टिसिपेट करायला लावणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण आत्ताच्या ह्याच्यामध्ये मुलांना पार्टिसिपेट करणं आणि त्यांना पुढे जाऊन 4 शब्द बोलणं हे येणं म्हणजे हेच खूप झालेलं आहे. आणि दुर्वा मागच्या वर्षीसुद्धा फर्स्ट रँकला आली होती. आता ह्या वर्षीचं बघूया काय होईल ते. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओना असंच भरभरून व्ह्यूज आणि तुमच्यामुळे मला सबस्क्रायबर मिळत आहेत. आणि असंच जर माझे भरपूर व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या सगळ्या व्हिडिओंना लाईक करा. आणि दुर्वाचा सगळा जो मेकअप होता तो हेअरस्टाईल झाली होती आणि सकाळी लवकर उठवल्यामुळं तिला आळस पण येत होतात. मग थोडा वेळ तिचं हेअरस्टाईल झाली. त्याच्यानंतर मग थोडं जे प्रोडक्ट म्हणजे जे मी हिमालयाचे वापरते तिच्यासाठी ते पावडर, क्रीम ते सगळं लावून घेतलं होतं तिला. आणि तिला म्हणजे बस 8:15 येते तोपर्यंत तिला आवरायचं होतं आणि सकाळचं खूपच धावपळीचं होतं आजचा दिवस तरी. आणि अशा पद्धतीने मी आजचं सगळं आवरायला घेतलं आणि तिचा फायनल लुक तो जो आहे तो रेडी झालेला आहे. पण मी लिपस्टिक लावली नव्हती, पण मी जर बाहेर गेल्या ते बघून तिने ते सुद्धा लावून घेतलं, कारण मुलींना आता सगळंच पाहिजे होते. मोठ्या मुलींचं बघून आम्हाला पण हे पाहिजेत असं होते. बरं म्हटलं राहू देल आणि मी जास्त लक्ष दिलं नाही. मग तिनं ते लावायचं तेवढं लावलीच. आणि
तुम्ही बघू शकताय पुढे दुर्वाचा लुक इतका सुंदर झाला होता. आणि ते जेव्हा ते सुपर वुमनचं ते सगळं तिचे हात ते जोडले त्यावेळी तर ते सुपर वुमनचा लुक भारी होता. आणि त्या पद्धतीने स्पीच पण झालं होतं, जेणेकरून महिलांच्यासाठीचं किंवा ती एका सुपर वुमन काय काय करू शकते, किती जबाबदाऱ्या ती सांभाळू शकते, एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असते, मुलांना सांभाळणे, घर सांभाळणे, ऑफिस सांभाळणे, ह्या सगळ्यात जी करू शकते त्यामध्ये सगळं दिसून आलेलं आहे. आणि हे बघा तुम्हाला कसं वाटलं नक्की लाईक करा. थँक्यू.